नमस्कार. हेल्थ टाइम या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. प्लास्टिक सर्जरी हा शब्दप्रयोग आपण नेहमी पाहतो आणि या संदर्भातल्या काही शस्त्रक्रिया ज्या आहेत त्याविषयी सुद्धा आम्ही ऐकतो किंवा पाहतो, वाचतो. मात्र एक होतं की ही नेमकी प्लास्टिक सर्जरी म्हणजे काय आणि ती कशा पद्धतीची होते. आणि प्लास्टिक सर्जरीमध्ये फक्त आपण बघतो की बऱ्याच वेळेला असं होतं की काही सुंदरता येण्यासाठी किंवा काही चेहऱ्यात बदल घडवण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा एक वापर होताना दिसतो. पण प्लास्टिक सर्जरी एवढ्यापुरती मर्यादित नाही, तर त्याचे वेगवेगळे सगळे भाग आहेत, बाबी आहेत आणि त्या नेमक्या कशा आहेत हे आपण आज जाणून घेतोय. डॉक्टर अजिंक्य उकरंडे प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन आहेत. त्यांच्याकडनं आपण ही प्लास्टिक सर्जरी म्हणजे काय आणि या अंतर्गत कोणकोणत्या शस्त्रक्रिया करण्यात येतात, माणसासाठी ती कितपत आवश्यक आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये आवश्यक आहे, कोणता वयोगट यासाठी लागू पडतो, अशी सगळी चर्चा आपण प्लास्टिक सर्जरीच्या या विषयाच्या माध्यमातून करतो. कुरंडे सर, आपलं या चर्चेमध्ये स्वागत. महत्त्वाचं आपण म्हटलं की आता प्लास्टिक सर्जरी नेहमी चर्चेत असते. ही प्लास्टिक सर्जरी म्हणजे नेमकं काय आणि ती कोणत्या परिस्थितीत केली जाते? थोडक्यात प्लास्टिक सर्जरीची संकल्पना मी एका वाक्यात सांगू इच्छितो. डोक्याच्या केसांपासून ते नखांपर्यंत शरीराच्या पृष्ठभागाशी संबंधित शस्त्रक्रिया कोणती लागत असेल तर त्याला आपण प्लास्टिक सर्जरी म्हणूयात. नखशिखांत पृष्ठभागाशी संबंधित शस्त्रक्रिया ही प्लास्टिक सर्जरी. प्लास्टिक सर्जरीचा उगम हा फार जुन्या काळातला आहे. सुश्रुत हे प्लास्टिक सर्जरीचे जनक म्हणून ओळखले जातात. नाकासाठी त्यांनी प्रथम ही प्लास्टिक सर्जरीची शस्त्रक्रिया केली होती. सुश्रुतांचा काळ हा इसवी सन पूर्व 800 ते 1000 एवढा जुना आहे. तर प्लास्टिक सर्जरीला थोडक्यात सांगायचं म्हणजे फार जुना इतिहास आहे. त्याचबरोबर प्लास्टिक सर्जरी ही तांत्रिकदृष्ट्या आणि संशोधनाच्या बाबतीत सुद्धा अग्रेसर अशी एक वैद्यकीय क्षेत्राची शाखा आहे. सर, महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिक सर्जरी आपण असं नेहमी म्हणतो. बऱ्याच लोकांच्या डोळ्यासमोर येतो ती प्लास्टिकशी काही संबंधित आहे का? याबाबत काय सांगाल की प्लास्टिक सर्जरी शब्द तरी आहे? प्लास्टिक सर्जरी हा शब्द ग्रीक शब्द प्लास्टिकोस या शब्दावरून घेण्यात आलेला आहे. त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा झाला तर आकार बदलणे असा त्याचा खरा अर्थ होतो. प्लास्टिक सर्जरीचा इलाज करताना आम्ही शरीरातील वेगवेगळ्या पृष्ठभागातील अवयवांचा आकार बदलण्याचा प्रयत्न करतो. त्या अनुषंगाने रुग्णाचं जीवनमान उंचावण्याचा, कार्यक्षमता वाढवण्याचा आणि सौंदर्य वाढवण्याचा, रूप खुलवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. म्हणूनच हा प्लास्टिक सर्जरी. कोणत्या परिस्थितीमध्ये प्लास्टिक सर्जरी आपल्याला करावी लागते? आपण बघतो की भाजलेले रुग्ण असतील तर तिथं काही लागू पडतं का? बऱ्याच गोष्टीमध्ये प्लास्टिक सर्जरीची गरज आपल्याला भासते. काय असतं नेमका प्रकार? प्लास्टिक सर्जरी ही एक वैद्यकीय क्षेत्राची शाखा असून त्याच्या बऱ्याचशा उपशाखा आहेत. त्याचपैकी एक म्हटलं तर भाजलेले रुग्ण हा एक सामाजिक प्रश्न आहे. हुंडाबळीशी जो अत्यंत ज्वलंत अशा प्रश्नाशी संबंधित आहे. तर भाजलेल्या रुग्णांमध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्लास्टिक सर्जरीचा उपयोग नक्कीच होतो आणि त्यासाठी लागणारा वेगळ्या प्रकारचा इलाज, त्याचप्रमाणे त्वचारोपण सुद्धा या भाजलेल्या रुग्णांना लागू शकतं. काही वयाचं बंधन येतं का की ह्या वयानंतर ही प्लास्टिक सर्जरी आपल्याला करावी लागते किंवा ज्याला आपण म्हणू की या वयात असतानाच ते लागू पडतं, अशा पद्धतीचं काही आहे का? तसं कोणतंही बंधन या प्लास्टिक सर्जरीसाठी नाही आहे. ॲक्च्युली जन्मलेल्या बाळापासून ते अगदी वयोवृद्ध आजोबापर्यंतसुद्धा या प्लास्टिक सर्जरीची गरज ही जनमानसांना लागत असते. याद्वारे की आपण कशा प्रकारच्या ह्या प्लास्टिक सर्जरी म्हणजे खर्चिक काही बाब याच्यामध्ये आपल्याला दिसून येते का? कारण प्लास्टिक सर्जरी म्हटल्यानंतर असं वाटायला लागतं आपल्याला की नाही, मोठी खर्चिक अशी बाब आहे, मग याचा विचार केला जातो. तर या खर्चिक प्रकार याच्यामध्ये काय आहे का? तसं समाजामध्ये असा एक गैरसमज मी म्हणेन याला की ती खूप महाग असते, पण तसं काही प्रकार नाही आहे. इतर शस्त्रक्रियांना जसं काही माफक दरामध्ये खर्चामध्ये होतात त्याचप्रमाणे या प्लास्टिक सर्जरीच्या अनेक शस्त्रक्रिया या माफक खर्चामध्ये होऊ शकतात आणि त्याची गरज ही श्रीमंतांप्रमाणेच सामान्य माणसांना आपल्यासारख्यांना सुद्धा त्याची गरज नक्कीच नेहमीच लागत असते, पडत असते. सर, या प्लास्टिक सर्जरीमध्ये आपण बघतो की एका ठिकाणची आपण त्वचा काढतो आणि ती दुसरीकडे त्याचं प्रत्यारोपण होत असतं. कशा प्रकारे ह्या प्लास्टिक सर्जरीमध्ये एकंदरीत उपचार पद्धती ही कशा पद्धतीची आहे? आणि जर आपण एका ठिकाणची त्वचा जर काढत असो
तर त्या ठिकाणच्या त्वचेचं काय पुन्हा? त्वचारोपण हा प्लास्टिक सर्जरीचा एकदम पायाभूत असा प्रकार आहे आणि तो बऱ्याचशा वेगवेगळ्या प्लास्टिक सर्जरीच्या शस्त्रक्रियांमध्ये वापरला जातो. तर यामध्ये आपण साधारणतः मांडीची त्वचा, वरच्या थराची त्वचा ही आपण काढतो आणि खालच्या थराची त्वचा ही त्या मांडीवर तशीच मागे सोडतो. त्याच्यामुळं त्या ठिकाणची जखम ही आपोआप एक 15 ते 20 दिवसामध्ये आपोआप भरून येते. त्यामुळं जिथून आपण त्वचा घेतोय त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा नुकसान होत नाही आणि जी त्वचा वरच्या थराची घेतोय तिचा वापर आपल्याला बऱ्याच ठिकाणी या शस्त्रक्रिया करताना करता येतो. यामध्ये काय की जन्मताच फाटलेले ओठ आणि तसं टाळूचा एक महत्त्वाचा भाग येतो, ज्यामध्ये प्लास्टिक सर्जरी करणं भाग पडतं. तर यासाठी आपण कोणती उपाययोजना करतो? जन्मतः फाटलेले ओठ व टाळू हा परत एक समाजाला मिळालेला शाप आहे. ही जी मुलं आहेत ती सामाजिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या वाढ यांची होत नाही. त्यांचं मानसिकता खचते आणि त्यांची बाकी बौद्धिक वाढसुद्धा याच्यामुळं खुंटते. तर यासाठी प्लास्टिक सर्जरीमध्ये फाटलेल्या ओठांचा साधारणतः 6व्या महिन्यामध्ये शस्त्रक्रिया करून इलाज केला जातो आणि फाटलेला टाळू जो आहे त्याचा साधारण 10 महिन्याच्या वयामध्ये आपण शस्त्रक्रिया करून इलाज करतो. आणि ही सर्व सुविधा स्माईल ट्रेन अमेरिका या अशासकीय सामाजिक संस्थेमार्फत अगदी मोफतरित्या अख्ख्या जगामध्ये दिली जाते आणि आपण सोलापुरामध्ये सुद्धा मागच्या 6 महिन्यापासून या शस्त्रक्रिया अतिशय अगदीच मोफत असं आपण करत आहोत. प्लास्टिक सर्जरीमध्ये बऱ्याच वेळा असं आपण एक बघून आपल्या निदर्शनास येतं की सुंदर दिसण्यासाठी आणि त्याच पद्धतीने कुठेतरी आपले वय झाकण्यासाठी म्हणून प्लास्टिक सर्जरीचा एक आधार घेतला जातो. तर त्याचं एक प्रमाण कशा पद्धतीचं आहे आणि हे सगळं करण्यामध्ये नैसर्गिक जी आपली ठेवण आहे शरीराची त्याला काही बाधा पोचते का अशा प्लास्टिक सर्जरी करण्यातून? सौंदर्य शस्त्रक्रिया हा एक प्लास्टिक सर्जरीचा अविभाज्य भाग जरी असला तरी या सौंदर्य शस्त्रक्रियेशिवाय सुद्धा बऱ्याचशा अशा शस्त्रक्रिया ज्या आहेत की ज्याची प्लास्टिक सर्जरीमध्ये नोंद आहे, त्यांची गरज आपल्या सर्वांनाच पडते. सौंदर्य शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या डोक्याच्या केसांपासून ते नखांपर्यंत सर्वच भागाला आणि विशेषतः चेहऱ्याची ठेवण, रूप खुलवण्यासाठी, त्याचप्रमाणे वाढतं वय हे लपवण्यासाठी आपण करतो. नैसर्गिक अशा त्या ठेवणीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल आपण करत नाही. प्लास्टिक सर्जरीचा विषय जो आहे हा काही विशिष्ट तत्वांवरती आधारित आहे आणि त्या सर्व तत्वांना अनुसरूनच आपण इलाज यामध्ये करतो. त्यामुळे नैसर्गिक ठेवणीत कोणताच बदल होत नाही. याचबरोबर एक असं की जनजागृती ज्याला अशी म्हणावी आपण प्लास्टिक सर्जरीच्या बाबतीमध्ये, तर ती लोकांमध्ये आज कशा पद्धतीचे आणि जे आपल्याकडे रुग्ण येतात तर ते कोणत्या विषयासंदर्भातले अधिकाधिक येत आहेत? सामाजिक प्रश्न म्हटला तर प्लास्टिक सर्जरीमध्ये भाजलेले रुग्ण आणि जन्मतः फाटलेले ओठ व टाळू हे या 2 पायाभूत शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या समाजाशी अत्यंत निगडीत अशा आहेत. तर या विषयाशी संबंधित बरेचसे रुग्ण आपल्याकडे येतात. त्याचप्रमाणे सौंदर्य शस्त्रक्रियासाठी तरुण तरुणी यांच्या वयोगटातले बरेचसे रुग्णही येतात. त्याचप्रमाणे ॲक्सिडेंट म्हणजे अपघातानंतर सुद्धा बऱ्याच वेळा प्लास्टिक सर्जरीची गरज नक्कीच पडते. अपघातानंतरचा आपण एक उल्लेख केला, त्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीच्या प्लास्टिक सर्जरी होतात? अपघातानंतर आणि साधारण यातून जे काही जी दुखापत आहे ती भरून येते का? म्हणजे जी बाजू कमकुवत झाली आहे किंवा जिथं आपल्याला प्लास्टिक सर्जरी करायची आहे ती जागा याच्यामध्ये भरून येते का? अपघातानंतर साधारणतः जेव्हा चेहऱ्याला रुग्णाचा मार लागलेला असतो तेव्हा चेहऱ्यावरच्या जखमाचा इलाज, त्याचप्रमाणे चेहऱ्याची जी हाडं आहेत, फ्रॅक्चर्स ज्याला म्हणतो, जी हाडं तुटलेली असतात त्यांचा इलाजसुद्धा प्लास्टिक सर्जरीच्या अंतर्गत येतो. आणि या सर्व इलाजानंतर रुग्ण हा पूर्ववत दिसतो किंवा त्याचं जेवणाचं प्रमाण किंवा दातांनी चावता येणं या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्यापैकी विकास होतो. आणि याचबरोबर एक होतं की समजा हा मार जो आहे आपण म्हणतो की तो जास्त प्रमाणात लागला असेल, शरीराची त्वचा जी आपण काढून घेण्याचं प्रमाण आहे ते किती काढून देऊ शकतो आपण याच्यावर? शरीराची त्वचा काढण्यासाठी असं कुठलं बंधन नाही आहे, पण साधारणतः असा एक नियम आहे, जसं की म्हटलं की प्लास्टिक सर्जरी तत्वांवर आधारित आहे, तर पूर्ण शरीराच्या पृष्ठभागाच्या 7 ते 10% त्वचा ही आपण एका शस्त्रक्रियेवेळी काढून तिचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी करू शकतो. उदाहरणार्थ एखादा 40% भाजलेला रुग्ण असेल तर त्याचा 10% भाग जो आहे भाजलेला तो आपण एका शस्त्रक्रियेच्या वेळी कव्हर करू शकतो.
महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण अगदी फायदे तोटे याचा विचार करायला लागतो तेव्हाचं चित्र तुमच्यासमोर कशा पद्धतीचं असतं. म्हणजे रुग्णाच्या दृष्टीनं जर प्लास्टिक सर्जरी त्यांनी केली तर त्याचा फायदा किती आणि तोटा किती. प्लास्टिक सर्जरी च्या फायद्याबद्दल सांगायचं झालं तर प्लास्टिक सर्जरी हे आपल्या जगण्याचं जीवनमान, जगण्याची पद्धत किंवा त्याचा जो गुणधर्म आहे, क्वालिटी ज्याला म्हणतो, ती नक्कीच उंचावते. त्याचप्रमाणे कार्यक्षमतेमध्ये रुग्णाच्या फार मोठ्या प्रमाणात वाढ होते. उदाहरणार्थ कोणाच्या हाताला, जसं की इंडस्ट्रियल ट्रॉमा आहे सोलापूरमध्ये, बऱ्याचशा इंडस्ट्रीज आहेत, गिरणी कामगार किंवा डाळ मिल, सूत मिल आहेत. तर त्या ठिकाणी जो कामगारांना जो मार लागतो हाताला, तर त्याच्यासाठी आपण जेव्हा शस्त्रक्रिया करून त्यांचा इलाज करतो तेव्हा त्यांना पूर्ववत त्यांचं काम करता येतं. आपण म्हणतो की हातावरच आपलं पोट असतं, तर त्या हाताचे इलाजसुद्धा यात येतात. तर अशा पद्धतीने आपण रुग्णांची कार्यक्षमताही वाढवतो. तर हा माझ्या मते सर्वात महत्त्वाचा फायदा रुग्णांना होतो. सौंदर्य शस्त्रक्रियेबरोबर त्यांचं रूप हे खुलतं, त्यांचा आत्मविश्वास वाढतो, मुलींची लग्न होतात, नोकऱ्या मिळतात. ह्या सगळ्या आजच्या जमान्यातले होणारे फायदेच आहेत. नुकसान तसं बघायला गेलं तर कोणत्याही शस्त्रक्रियेशी संबंधित जे कॉम्प्लिकेशन्स आपण म्हणतो की अतिरिक्त कदाचित रक्तस्राव होणं किंवा जंतुसंसर्ग होणं, असेच काही नुकसानाचे प्रकार या आपल्या विभागाशी सुद्धा संबंधित आहेत. सर्जरी म्हटलं की साहजिकच म्हणजे रुग्णांच्या डोळ्यासमोर काहीशी भीती उभारत असते. तेव्हा ही जी प्लास्टिक सर्जरी आहे तर ही कितपत ज्याला म्हणू की एक जटिल प्रक्रिया आहे किंवा सहज सोप्या पद्धतीने प्लास्टिक सर्जरी करता येते. या दोन्हीपैकी नेमकी परिस्थिती कशा पद्धतीची असते. प्लास्टिक म्हणजे सर्जरी फार गुंतागुंतीचं हे शस्त्रक्रिया आहे अशा पद्धतीचं काही चित्र आहे का, किंवा हे सहजपणे आपण प्लास्टिक सर्जरी करून घेऊ शकतो. प्लास्टिक सर्जरी ही जी आहे ती रुग्णांना त्याची कुठल्याही प्रकारची रिस्क नाही आहे. प्लास्टिक सर्जरीचा कुठलाही शस्त्रक्रिया जी आहे ती शरीराच्या पृष्ठभागाशी संबंधित आहे. उदाहरणार्थ आपण हृदयापर्यंत कधीच पोहोचत नाही, पोटाच्या आतमध्ये कधीच शस्त्रक्रिया करण्यासाठी जात नाही किंवा मेंदूच्या आतसुद्धा जात नाही. तर ती सर्व काही पृष्ठभागाशी संबंधित आहे. त्यामुळं माणसाच्या शरीराच्या आतील जे काही समतोल आहे तो आपण डिस्टर्ब करत नाही. त्यामुळं या शस्त्रक्रियेनंतर कॉम्प्लिकेशन हे कुठलंच साधारणतः पूर्ण शरीराला होणारं असं नसतं. त्यामुळे ही पूर्णतः सुरक्षित अशी शस्त्रक्रिया आहे. आणि प्लास्टिक सर्जरी सौंदर्यवतींसाठी म्हणून ही प्लास्टिक सर्जरी आपण बऱ्याच वेळ बघतो. याचं एक प्रमाण किती पाहिलं तुम्ही. म्हणजे आपल्या सोलापूर शहराचा आपण जर विचार केला तर याच्यासाठी प्लास्टिक सर्जरी करणाऱ्यांचे प्रमाण कशा पद्धतीचं आहे, किंवा त्या संदर्भातली दुसऱ्या बाजूने आपण जनजागृती कशा पद्धतीची आहे. सौंदर्य संबंधित शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच्या युगामध्ये सोशल मीडियाच्या वापरामुळे यांचं अशा रुग्णांचं प्रमाण हे वाढलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे साधारणतः केशारोपण, नाकाच्या रूप खुलवणाऱ्या सौंदर्य शस्त्रक्रिया किंवा शरीराची चरबी कमी करणाऱ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी बऱ्याच वेळा रुग्ण आपल्याकडे येतात. मला याच्याबद्दल अजून एक सांगावंसं असं वाटतं की या सौंदर्य शस्त्रक्रिया आहेच, पण त्याचबरोबर काही सौंदर्य उपचारसुद्धा आपल्या प्लास्टिक सर्जरीमध्ये उपलब्ध आहेत, ज्याला आपण शस्त्रक्रिया म्हणत नाही किंवा यासाठी कुठल्याही प्रकारची भूल द्यायची सुद्धा गरज नसते. आणि याला आपण डे केअर प्रोसिजर म्हणजे एका दिवसामध्ये होणारा इलाज असं आपण याला म्हणूया. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन्स असतात, वेगवेगळ्या मशीन्सचा वापर करून, यंत्रांचा वापर करून आपण त्यांचं सौंदर्य खुलवतो. त्याचप्रमाणे जे वाढतं वय आहे ते लपवतो. तर यासाठी कुठल्याही प्रकारचं ॲडमिट होण्याची सुद्धा गरज नसते. प्लास्टिक सर्जरी संदर्भात आपण डॉक्टर अजिंक्य उकरंडे, प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जन यांच्याशी आपण सगळा हा संवाद साधतो आहोत. डॉक्टरांनी सविस्तर अशी ही माहिती दिली. यावर पुढचा एक आणखीन प्रश्न अशा पद्धतीचा आहे की आधुनिक उपचार पद्धती यामध्ये येते. आपण बघतो की एका इंजेक्शनद्वारे देखील ही प्लास्टिक सर्जरी केली जाते. तर हा उपचार कशा पद्धतीचा. याची मी काही उदाहरणं आपल्याला देऊ इच्छितो. उदाहरणार्थ केस गळतीबद्दल मी सांगू इच्छितो. जेव्हा केस आपल्या आजकालच्या प्रदूषणाच्या ताणावाच्या जीवनामुळं बऱ्याच तरुणींना सुद्धा केस गळतीचा त्रास सहन करावा लागतो. तर त्यांच्यासाठी प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणून काही इंजेक्शन्स अवेलेबल उपलब्ध असतात. तर त्यांचंच ब्लड म्हणजे रक्त वापरून ते प्रक्रिया करून आपण त्यांना याचे इंजेक्शन्स देतो. याच्यामुळं त्यांच्या केसांची वाढ चांगली होते, केस गळणे कमी होते. त्याचप्रमाणे काही वय वाढण्याचं प्रमाणही
लवकरच्या वयामध्ये सुरकुत्या पडणं चेहऱ्यावरती किंवा गालाचे फुगवटे कमी होणं असे बरेचसे त्रास चालू होतात. तर यासाठी बोटॉक्स, फिलर्स अशी काही इंजेक्शन्ससुद्धा अवेलेबल उपलब्ध आहेत की ज्याचा वापर करून आपलं वय हे आपल्याला इम्प्रूव्ह करता येतं किंवा कमी दाखवता येतं. त्याचप्रमाणे लेझर उपचार पद्धतीसुद्धा उपलब्ध झालेली आहे. व्हेरिकोज वेन्ससाठी एंडोव्हिनस लेझरचा उपाय आहे ज्याला आपण बिनटाक्याची शस्त्रक्रिया म्हणूयात. त्याचप्रमाणे चरबी पोटामध्ये आणि शरीराच्या वेगळ्या वेगळ्या पृष्ठभागामध्ये जिथं चरबीचं प्रमाण जास्त आहे त्या चरबी काढण्याचं दुर्बिणीद्वारे सुद्धा नवीन प्रगत तंत्रज्ञान या प्लास्टिक सर्जरीच्या शाखेमध्ये उपलब्ध झालेलं आहे. प्लास्टिक सर्जरी म्हणजे केवळ चेहऱ्याशी निगडीत नाही तर अन्य सगळ्या बाबी येतात. त्यामध्ये अगदी प्लास्टिक सर्जरी ज्याला आपण म्हणू तर सगळा प्रत्यारोपणाचा भाग येतो. अगदी म्हणजे केसापासून ते तुम्ही म्हटलं की नखापर्यंत ज्या सगळ्या गोष्टीत की जिथं प्रत्यारोपणाची वेळ येते तेव्हा आपण त्याला एक प्लास्टिक सर्जरी त्या उपचार पद्धतीला आपण म्हणतोय. सर, आत्तापर्यंत ही सगळी तुमची सेवा सोलापुरात सुरू असताना एक कशा प्रकारचा अनुभव आला किंवा एक आव्हानात्मक परिस्थिती कधी उद्भवली होती का जेव्हा प्लास्टिक सर्जरी तुम्ही करत होता? एक अनुभव ज्याला आपण म्हणू की फार मोठं ते चॅलेंजिंग काम होतं, अशा प्रकारचा कधी काही अनुभव आला का या प्लास्टिक सर्जरी दरम्यान? चॅलेंजिंग असं जर म्हणायला गेलं तर भाजलेले किंवा अगदी ते चांगल्या प्रकारेच ते सगळ्या गोष्टी काम झालं, अवघड होतं पण काम सोप्या पद्धतीने, असं कधी एक उदाहरण आपल्याला त्याबाबतीत सांगता येईल? प्लास्टिक सर्जरी मी सांगितल्याप्रमाणे ही प्रत्येक वेळा ही तत्वांवर आधारित असते. या प्लास्टिक सर्जरीची 20 अशी तत्त्वं आहेत की ती सतत त्या सर्जन शल्यविशारदाला आपल्या मनामध्ये ठेवून त्यानुसारच प्लॅनिंग करायला लागतं, नियोजन करायला लागतं आणि मग ते एक्झिक्यूट म्हणजे त्याचं प्रस्थापन करायला लागतं. आणि साधारणतः भाजलेले रुग्ण यांचं जेव्हा भाजल्याचं प्रमाण जेव्हा जास्त असतं तेव्हा ते एक चॅलेंजिंग असं काम असतं. कारण शरीरामधून प्रथिनं, रक्त याचा सतत निचरा होत असतो आणि त्याचा आपल्याला त्या गोष्टी रक्तवाहिन्यामार्फत भरायला लागतात. त्याचप्रमाणे त्यांच्या शस्त्रक्रिया यासुद्धा जटिल असतात आणि मग ते जीवन मरणाशी थोडंसं निगडीत असल्यामुळं रिस्कीसुद्धा असतं धोक्याचं. समज गैरसमज कशा पद्धतीचे पाहिले तुम्ही या दरम्यान? हे सगळं आपण प्लास्टिक सर्जरीचं हे सगळी सेवा देत असताना लोकांचे समज गैरसमज कशा पद्धतीचे पाहिजे? जनजागृती तुम्ही सांगितलं की अजूनही लोकांपर्यंत तसं त्या बाबतीत जागृती नाही आहे प्लास्टिक सर्जरी संदर्भात, पण ज्याला आपण म्हणू की समज आणि गैरसमज ते कशा पद्धतीचे? समजपेक्षा आपण गैरसमजच अधिक म्हणतो. प्लास्टिक सर्जरीबद्दल खरं सांगायचं तर समज हे फार कमीच आहेत आणि गैरसमज थोडेसे जास्त आहेत. प्लास्टिक सर्जरीमधला पहिला गैरसमज मी सांगेन की कुठंतरी काही प्लास्टिक लावलं जातं का, तर त्याचं उत्तर असं आहे की प्लास्टिकोस या ग्रीक शब्दातून तो आलेला आहे आणि आकार बदलणे हा त्याचा मूळ उद्देश आहे, म्हणून हा प्लास्टिक हा शब्द आलेला आहे. दुसरा गैरसमज आपण चर्चा केली त्यानुसार ह्या शस्त्रक्रिया महाग असतात किंवा श्रीमंत सिनेतारका, नटी यांनाच त्याची गरज असते, असं ॲक्च्युली खरं तर नाही आहे. सामान्य माणसांनासुद्धा याची गरज पडते. दैनंदिन जीवनाचं जीवनमान उंचावणं किंवा कार्यक्षमता वाढवणं यासाठी ज्या अति आवश्यक असतात त्यांनाही या शस्त्रक्रिया लागतात. त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये सुद्धा या शस्त्रक्रियांची गरज पडते. अजून एक गैरसमजाबद्दल मी सांगू इच्छितो की जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतात तेव्हा ते विचारतात की ह्याचा व्रण दिसणार नाही का? महत्वाचा तो डाग जो आहे तोच चेहऱ्यावरच्या या शस्त्रक्रिया ह्या जास्त करून घेतल्या जातात आणि त्यांचा हा नेहमीचा प्रश्न असतो की व्रण दिसेल का, व्रण दिसणार नाही का? परत एकदा शस्त्रक्रिया करताना एका रणनीतीनुसार एका विशिष्ट भागामध्ये चीर देऊन आम्ही प्लास्टिक सर्जन हे ऑपरेशन करतो, जेणेकरून हा डाग भविष्यामध्ये कमीत कमी दिसावा याची काळजी हे आम्ही घेतो. आणि या शस्त्रक्रिया करताना जे धागे आपण वापरतो हे धागे हे आपल्या केसांपेक्षाही बारीक जाडीचे एकदम पातळ असे असतात. या धाग्यांचा वापर केल्यामुळे जो भविष्यात येणारा व्रण आहे तो अतिशय फिका असा दिसतो आणि 6 महिने ते वर्षाच्या शेवटी तो बऱ्याच वेळा मी म्हणेन की गायब होतो. असं आहे प्लास्टिक सर्जरी. खरं म्हणजे याच्यावरती समज आणि गैरसमज आमच्याकडे भरपूर आहेत आणि त्या संदर्भात डॉक्टर अजिंक्य उकरंडे, प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन यांनी एक सविस्तर असं विवेचन केलं की जी गोष्ट आवश्यक आहे प्लास्टिक सर्जरी संदर्भात ती करावीच लागणार आहे. फारशा महागड्या अशा पद्धतीची उपचार पद्धती नाहीच आहे आणि त्याचबरोबर खास करून जे फाटलेले ओठ किंवा टाळू आहे अशा बाबतीमध्ये जेव्हा प्लास्टिक सर्जरीची वेळ येते तेव्हा मात्र ही सेवा द्यावी लागते. फारसा महागडा हा काही सेवेचा भाग नाही आहे.
महत्त्वाचं म्हणजे सोलापूरकरांमध्ये किंवा अगदी आपण म्हणू की नागरिकांमध्ये या संदर्भातली जनजागृती महत्त्वाची आहे. आणि प्लास्टिक सर्जरी संदर्भातले जे काही समज गैरसमज आहेत तर ते जाणून घेऊन हा सगळा विषय जो आहे तो समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या संदर्भात डॉक्टर अजिंक्य उकरंडे जे प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन यांनी सविस्तर अशी माहिती या प्लास्टिक सर्जरीबाबत दिली. त्यांचं इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं मी या ठिकाणी मनपूर्वक असे आभार मानतो. सर धन्यवाद. धन्यवाद.